तो श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। हा जो आश्रम आहे हा शक्तिपात विद्येचं हे केंद्र आहे। हे समोर आतमध्ये फोटो आहे हे परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज म्हणून आहेत। हे आमचे गुरु परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज यांचे ते गुरु आहेत आणि त्यासाठी म्हणून हा आश्रम त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ इथे बनवलेला आहे। तर हा जो आश्रम इथे बांधला यामागची भूमिका अशी आहे की हे जे स्वामी महाराज आहेत या स्वामी महाराजांना साधारणतः वयाच्या 20व्या वर्षीच शक्तिपाताची दीक्षा त्यांच्या गुरूंकडून प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांनी काही काळ गुरूंच्या सान्निध्यात राहून आणि पुढे टिहरीचं जे जंगल आहे त्या टिहरीच्या जंगलामध्ये स्वामी महाराजांनी तपश्चर्या केली आणि तिथे तपश्चर्या झाल्यानंतर त्यांना शक्तीचा असा आदेश झाला की दक्षिण की ओर चलो म्हणून। पण नेमकं कुठे जावं हे काही सांगितलं जात नव्हतं म्हणून स्वामी महाराजांनी एक दोनदा त्याकडे दुर्लक्ष केलं। पण सारखा तोच आदेश व्हायला लागल्यानंतर मग स्वामी महाराज तिथून निघाले आणि प्रवास करत करत ते पहिले हरिद्वार वगैरे पर्यंत येऊन आणि मग हाथरसला आले आणि हाथरसला आल्यानंतर त्यांना एका प्रवाशांनी रेल्वेचं तिकीट काढून दिलं ते या नर्मदापुरमचं होतं आणि त्यामुळे स्वामी महाराज तिथून ते इथे नर्मदापुरमला आले आणि नर्मदापुरमला आल्यानंतर या जागेमध्ये पूर्वी धर्मशाळा होती आणि या धर्मशाळेमध्ये स्वामी महाराज इथे उतरले आणि स्वामी महाराजांचं इथे वास्तव्य चालू होतं। त्यावेळेस तुमच्या तिकडचे नागपूरकडचेच परांडे म्हणून इथे एक सब जज होते आणि त्यांच्या हाताखाली चटर्जी नावाचा वकील होता। तर त्या परांड्यांनी त्या चटर्जींना सांगून ठेवलं त्यांना जर काही या शक्तिपाताविषयी अभ्यास असेल काही त्यांनी वाचलेला असेल कधी काही या संदर्भामध्ये म्हणून त्यांनी त्या चटर्जींना सांगून ठेवलं की बा असा कधी तुमच्या महात्मा कोणी भेटीत जर का तुमच्या परिचित झाला तर मला तुम्ही सांगा। तर हे स्वामी महाराज बंगाली आणि चटर्जी म्हणजे सुद्धा बंगालीच। तर स्वामी महाराज इथे भिक्षेला जात असताना त्या चटर्जींची आणि स्वामी महाराजांची भेट घडली आणि ते भिक्षेला गेलेले ते असताना त्यांच्याकडे त्यांनी सहज विषय काढला आहे शक्तिपाताविषयी आणि त्यांनी विचारलं की असं शक्तिपात दीक्षा देणारा कोणी महात्मा तुमच्या पाण्यात आहे का। तर स्वामी महाराज म्हणाले की मैं चतुर्थाश्रमी संन्यासी हूँ, मैं झूठ बोल नहीं सकता, मैं खुद वेद दीक्षा दे सकता हूँ असं स्वामी महाराजांनी त्यांना सांगितल्यावर मग त्यांनी त्या परांड्यांना सांगितलं आणि मग परांड्यांना ही माहिती कळली। दुसरा भाग याच्यात असा आहे की पुढे जो खर्रा घाट आहे त्या खर्रा घाटावरती परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज जे आहेत त्यांचे जे काही प्रमुख शिष्य आहेत त्यापैकी गुळवणी महाराज एक त्यांचे प्रसिद्ध असे शिष्य आहेत जो पुण्याला वासुदेव निवास म्हणून संस्था आहे तर ते गुळवणी महाराजांनी स्थापन केलेला तो आश्रम आहे। तर ते स्वामी महाराजांना पवनीला चातुर्मास्यामध्ये गुळवणी महाराजांना त्यांची दीक्षा झालेली होती टेंबे स्वामी महाराजांची। पण स्वामी महाराज पुढे समाधी झाल्यानंतर त्यांचा जो काही पुढचा योगाभ्यास आहे तो करण्यासाठी म्हणून महाराज हरिद्वार वगैरे या सगळ्या भागामध्ये गेले परंतु महाराजांना ते हवामान तिकडचं सहन झालं नाही म्हणून महाराज पुन्हा पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर त्यांना कळलं की गोविंद पंडित म्हणून त्यांच्याच परंपरेत एक सद्ग्रस्त या खर्रा घाटावरती आहेत म्हणून मग महाराज त्या खर्रा घाटावरती त्या गोविंद पंडितांकडे पुढचा योगाभ्यास शिकण्यासाठी म्हणून आले आणि त्यामुळे महाराजांच्या मातोश्री त्यावेळेस त्यांच्याबरोबर होत्या। असं सगळं काही परिवार होता आणि ते सगळं त्या तिथे योगाभ्यास महाराजांचा चाललेला होता। मग हे जे परांडे आहे त्या परांड्यांचा तिकडे संपर्क होता त्यामुळे मग त्या परांड्यांनी महाराजांना सांगितलं की असा इथे एक संन्यासी महात्मा आलेला आहे आणि अशा प्रकारे ते शक्तिपात दीक्षा देतात असं त्यांनी सांगितलंय। म्हणून मग महाराज स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी इथे आले। तर या परांड्यांनी काही लोकांना पहिले 3-4 लोकांना दीक्षा घेण्यासाठी म्हणून स्वामी महाराजांकडे पाठवलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये की हे नेमकी दीक्षा देतात म्हणजे काय होतं याचे जे काय आपण ग्रंथांमध्ये अनुभव वाचलेले आहेत तर हे अनुभव दीक्षा झालेल्या व्यक्तीला येतात कधी काय आहे म्हणून त्यांनी काही लोकांना पाठवलं इथे काही लोकांना दीक्षाही झाल्या प्रथमतः स्वामींकडनं आणि मग त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी गुळवणी महाराजांना येऊन तर गुळवणी महाराज इथे आले आणि तुम्ही स्वामींचं दर्शन वगैरे केलं आणि स्वामींना त्यांनी ओळखल्यानंतर ते म्हणले की आपण एकटेच इथे राहता भिक्षेला इकडे तिकडे जावं लागतं तर आमच्या तिकडे सगळी व्यवस्था आहे तर तुम्ही आमच्याबरोबर तिकडे चला म्हणून स्वामी महाराजांना घेऊन ते खर्रा घाटावरती गेले आणि खर्रा घाटावरती गेल्यानंतर स्वामी महाराजांचं साधन चालू आहे महाराजांचा आपला योगाभ्यास चालू आहे सगळ्यांचं चाललेलं होतं। रोज संध्याकाळी सगळेजण संध्याकाळच्या वेळेस फिरायला बाहेर पडायचे
फिरायला बाहेर पडायचे. गोळवणे महाराजांना सुद्धा या विद्येविषयी आकर्षण होतं, परंतु आपण एक गुरु केलेला आहे, आता दुसरा गुरु करावा का नाही वगैरे अशा दृष्टिकोनातनं ते संभ्रमामध्ये असताना आणि पण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना प्रार्थना केली की बाबा मला आपल्याकडनं दीक्षा प्राप्त व्हावी. तर महाराज म्हणले की याही मार्गाने योगाभ्यासाने सुद्धा तुमचा जो अष्टांग योगाचा अभ्यास चालू आहे या योगाने सुद्धा कुंडलिनी जागृत होते, त्यामुळे तुमचं चालले साधन तर चालू द्या म्हणले. पण मग शक्तीचंच काही जे संयोग ठरलेले असतात की कोणाकडनं काय कार्य करून घ्यायचं असतं, त्या दृष्टिकोनातनं एक दिवस असे सगळे फिरायला निघालेले असताना स्वामी महाराजांनाच प्रेरणा झाली आणि अर्ध्या रस्त्यातनं स्वामी महाराज सगळ्यांना घेऊन गेले आणि महाराजांना म्हणाले चलो आपण आपली घर चलते असं म्हणून स्वामी महाराज त्यांना घेऊन गेले. आणि त्या दिवशी संध्याकाळी असं स्वामी महाराजांना बसवून गुरुद्वादशीचा दिवस होता आणि गुरुद्वादशीच्या दिवशी गोळवणे महाराजांना त्या खर्रा घाटावरती या शक्तिपाताची दीक्षा झाली. म्हणजे इथे गुरुला काही सांगावं लागत नाही, गुरुला काही शिष्याला विचारावं लागत नाही. म्हणजे वेळ आली की तुकाराम महाराज जे म्हणतात की इथे तातडी चालत नाही, प्राप्त घडी झाली की गुरुची कृपा होत असते. तिथे काही हार नव्हतं, फूल नव्हतं, नारळ नव्हतं, दक्षिणा नव्हती, काहीही नव्हतं. महाराजांना प्रेरणा झाली आणि स्वामी महाराजांना प्रेरणा झाली, दीक्षा झाली. अशा प्रकारे गोळवणे महाराजांना ही शक्तिपाताची दीक्षा तिथे प्राप्त झाली. आणि त्यानंतर म्हणजे 22 साली गोळवणे महाराजांना दीक्षा प्राप्त झालेली आहे आणि स्वामी महाराजांनी 55 साली देह ठेवलेला आहे काशीमध्ये. तर अशा दृष्टिकोनातनं जवळजवळ हा मधला जो काही 25 वर्षाचा काळ आहे तर 25-30 वर्ष स्वामी महाराज आणि गोळवणे महाराजांचा अत्यंत जवळचा संपर्क झालेला आहे. स्वामी महाराज अनेक वेळा जाऊन पुण्यामध्ये राहिलेले आहेत महाराजांकडे आणि काही कालांतरानेच स्वामी महाराजांनी गोळवणे महाराजांना दीक्षाधिकार दिले आणि त्यानंतर गोळवणे महाराजांकडनं असंख्य लोकांना त्या काळामध्ये शक्तिपात दीक्षा झालेल्या आहेत. तर जेव्हा स्वामी महाराज पुण्यामध्ये यायचे तर त्यांचे गोळवणे महाराजांकडे एक बाळासाहेब वाकडे म्हणून महाराजांचे शिष्य यायचे जण. तर ते जे बाळासाहेब वाकडे आहेत ते आपल्या नारायण काका महाराजांचे मित्र होते कॉलेजमध्ये आणि नारायण काका महाराज हे सुद्धा पुढचे पुण्याचे. त्यांचं तिथे इंजिनिअरिंगचं शिक्षण चाललेलं होतं आणि ते शिक्षण चालू असताना त्यांनी या बाळासाहेब वाकड्यांनी त्यांना एकदा सांगितलं की असं असं हे गोळवणे महाराजांकडे महात्मे आलेले आहेत वगैरे. तर गोळवणे महाराज हे पहिले न्यूमध्ये चित्रकला शिक्षक असल्यामुळे नारायण काका महाराज त्यांना ओळखतच होते. मग एक दिवस ते दर्शनाला गेले आणि तिथे सूर जुळला आणि मग नेहमी येणं जाणं चालू झालं. काका महाराजांनी सुद्धा प्रार्थना केली स्वामी महाराजांना की मला आपली दीक्षा प्राप्त व्हावी. तेव्हा स्वामी महाराज म्हणले की आता तुझं शिक्षण चाललेलं आहे, पुढे पाहू म्हणे. मग असं सांगितल्यानंतर ते महाराजांना जरा वाटलं की बा आपल्याला काही आता म्हणतो आपण पण आपल्याला काही दीक्षा झाली नाही. मग असं काही कालांतर गेल्यानंतर जसं गोळवणे महाराजांच्या बाबतीत घडलं तसंच काका महाराजांच्या बाबतीमध्ये की मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे ज्याला आपण देवदिवाळी म्हणतो त्या देवदिवाळीच्या दिवशी काका महाराजांना पुण्याला दीक्षा झाली स्वामी महाराजांचीच प्रत्यक्ष. आणि तेव्हा त्यांनी स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की त्या बाळासाहेब वाकड्यांनी स्वामी महाराजांना विचारलं की म्हणे का तुम्ही तर पहिल्यांदा नाही म्हटले होते एकदम कसं काय तुम्ही परत तयार झाले दीक्षेला. ते म्हणे नारायणगाव हमारा बडा ऋणानुबंध आहे म्हणे, आमचा पहिला काही ऋणानुबंध आहे, त्यामुळे म्हणे शक्ती म्हणजे मी जरी नाही म्हटलो तरी शक्ती मला स्वस्थ बसू देईना म्हणे. आतून प्रेरणा झाली आणि त्यानुसार मी त्यांना दीक्षा दिली असं त्यांनी स्वामी महाराजांनी सांगितलं त्यांना. आणि मग स्वामी महाराजांकडे हे काका महाराजांचं जाणं चाललेलं होतं, त्यांच्या सान्निध्यात हा सगळा अभ्यास चाललेला होता. इकडे शिक्षणही चाललेलं होतं. बरोबरीला आपलं RSSचे काका महाराज हे ते स्वयंसेवक संघाचे पहिल्यापासून हे आहेत स्वयंसेवक आहेत, तेही कार्य चाललेलं होतं, राष्ट्रकार्य असं सगळं चाललेलं असताना मग घरामध्ये आता एवढा इंजिनियर झालेला मुलगा काळामध्ये कोल्ड मिळेल आणि असं सगळं लग्नाचा विषय सुरू झाला. मग लग्नाचा विषय सुरू झाल्यानंतर एकदा काका महाराज आणि स्वामी महाराज बोलत असताना स्वामी महाराजांनी काका महाराजांना सांगितलं होतं की जो स्त्री आणि पैसा या दोन गोष्टींपासून लांब राहू शकतो तो जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. आणि ते वाक्य काका महाराजांनी मनात ठेवलं आणि त्यांनी विचार केला की आपल्याला लग्न करायचं नाही आणि ह्या गुरुकार्यासोबत आपल्याला संबंध आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. आणि मग त्या घरच्यांनी हा लग्नाचा विषय काढल्यानंतर त्यांनी सांगून टाकलं की मला काही लग्न करायचं नाही आहे, बाकीच्या भावंडांचं काय असेल ते तुम्ही बघा म्हणून. आणि मग त्यानंतर हे प्रकरण स्वामी महाराजांकडे गेले. म्हणे अहो याला लग्न करायचं म्हणताना हा नाही म्हणतो.
स्वामी महाराज म्हणले, अरे मी तुला गमतीने म्हणालो, असं काही नाही म्हणे, लग्न करायला कर म्हणे. काका महाराज म्हणे, नाही, एकदा मी तुम्हाला शब्द दिला, म्हणजे गुरुनिष्ठा सांगण्यासाठी मी तुम्हाला हा प्रसंग सांगतोय की गुरुवाक्य कसं प्रमाण आणि गुरुनिष्ठा कशी असावी. तर काका महाराज सांगितलं नाही, मी एकदा तुम्हाला शब्द दिला, आता माझं लग्न म्हणजे गुरुचरित्रात जसं आलेलं आहे की आता माझं लग्न लागलं ते त्या शक्तीशी लागलेलं आहे. त्यामुळे आता मला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असं म्हणतात की आणि आम्हाला काही हे नको म्हणून. तसं काका महाराजांनी मग लग्न करायचं नाही ठरवलं आणि संबंध आपल्या शासकीय सेवेतलं जे काही त्यांची नोकरी होती ती त्यांनी यथास्थित अगदी रिटायर होईपर्यंत व्यवस्थित केली. हे सगळं करत असताना आपलं साधन चालू ठेवलं आणि त्या साधनामध्ये परिपूर्णता प्राप्त करून आणि मग त्यांच्या सान्निध्यामध्ये जेव्हा लोक यायला लागले तर त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या ह्याच्यातनं आपोआप लोकांना दीक्षा अनुभव लागले. आणि मग ते असं असताना काही लोकांना दीक्षा व्हायला लागल्या. मग काही लोक असं असतात ना की आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ते म्हणतात आपल्याला लागला आता हा बाबागिरी करायला लागला झाला महाराज. तसं मग लोक काही अशी शंका घ्यायला लागल्यानंतर त्यांनी गोळवणी महाराजांना पत्र लिहिलं किंवा असं असं हे आहे लोक असं. महाराजांचं गोळवणी महाराजांचं पत्र आहे काका महाराजांना की ज्यांना आपल्याकडनं दीक्षा होण्याचा योग असेल त्यांना तो होईल, आपण आपल्याला त्याचा अभिमान नसावा आणि तो तुम्हाला नाही म्हणून असं गोळवणी महाराजांचं पत्र आहे. आणि मग तेव्हा काका महाराज तेव्हापासून प्रत्यक्ष अशा दीक्षा त्यांच्याकडनं व्हायला लागल्या. तर असा हा सगळा भाग आहे. आणि काका महाराजांनी हे आपलं शक्तिपात प्रचार प्रसाराचं जीवनाचं ध्येय ठरवून आणि पुढे या कार्याचं प्रचार प्रसारासाठी सगळं आयुष्य वाहून शेवटपर्यंत म्हणजे रक्तातल्या शेवटच्या झिंबापर्यंत आणि श्वासोश्वास त्यांनी त्यांचा स्वामींना समर्पण केलेला होता. आणि ते शेवटपर्यंत त्यांनी याचं हे कार्य केलं. मग त्यांनी नाशिकला जेव्हा ते मेरीमध्ये सर्व्हिसला होते तेव्हा रिटायरमेंटच्या वेळेस नाशिकला दत्त महाराज कमिश्वरांच्या आज्ञेने त्यांनी आश्रम स्थापन केला आणि तिथून जगभरामध्ये या शक्तिपाताचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने ते केंद्र निर्माण केलं. आणि मग ते झाल्यानंतर हळूहळू हे असे बाकीचे हे 4 आश्रम निर्माण केले. तर हा पहिला आश्रम आहे. याच्या मागची मी भूमिका सांगितली की स्वामी महाराज या जागेमध्ये पहिल्यांदा आले. इथे गोळवणी महाराजांची त्यांची पहिली भेट झाली. या भूमिकेतनं हा या पवित्र नर्मदा तीरावरती काका महाराजांनी हा आश्रम बांधलेला आहे. आपण बसलेलो या हॉलच्या इतकं खाली ध्यानगृह आहे की त्या साधनेकरता म्हणून एकांत असावा या दृष्टिकोनातून खाली ध्यानगृह आहे. या इथे स्वामी महाराजांच्या चरणपादुकांची स्थापना केलेली आहे. इथे नित्य सकाळी पूजन, माध्यान्हाला स्वामी महाराजांचं नैवेद्य आणि संध्याकाळी अशी आरती. आणि जो कोणी शक्तिपात दीक्षा झालेली साधक असेल त्या साधकाला इथे 3 दिवस राहून साधना करण्यासाठी म्हणून हे सगळं निर्माण केलेले. वरती निवासाची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था आहे, सगळी उत्तम व्यवस्था आहे. अशा दृष्टिकोनातून हा आश्रम निर्माण केला. दुसरा आश्रम काशीमध्ये आहे आपला. तर तो काशीमधला आश्रम सुद्धा निर्माण करण्यामागची भूमिका अशी आहे की शंकर मार्कंड म्हणून गोळवणी महाराजांचे एक शिष्य होते आणि त्यांनी खूप स्वामी महाराजांचं म्हणजे हे त्यांना अनेक यात्रा केल्या आहेत. अनेक स्वामी महाराजांचे त्यांनी हे केलं. तर त्या स्वामी महाराज काशीमध्ये राहत असताना अनेक अशा जागा बदलायचे. त्यांचं काही कुठे एक ठिकाणी वास्तव्य व्हायचं नाही. मग त्या शंकर मार्कंडांनी विचार केला की आपण स्वामी महाराजांना जसं पटेल जशी जागा हवी जिथे हवी तसं आपण त्यांना एक आश्रम करून देऊ म्हणजे यांना सारखा कुठे त्रास नको. म्हणून त्या शंकर मार्कंडांनी स्वामी महाराजांना एक काशीमध्ये आश्रम करून दिला. पण त्याच्या आधीची घटना अशी की हे शंकर मार्कंड जे आहे हे रेसमध्ये पैसा लावायचे आणि यांना स्वामी महाराजांनी एक ठराविक काळ सांगितला होता की या काळानंतर तू या याच्यामध्ये राहू नकोस. पण पैशाच्या याच्यामध्ये ते काही त्यांना भान राहिलं नाही. आणि एक दिवशी असा फटका बसला की हो त्याचं नव्हतं झालं. पण गुरु कसा असावा यासाठी मी तुम्हाला हा प्रसंग सांगतोय की नाही तर गुरु कसे असतात की बा आपल्याला मिळाले नाही आता त्याचं तर काय झालं त्याचं तो पाहिजे. पण स्वामी महाराजांना जेव्हा हे कळलं की शंकर मार्कंडांना असा फटका बसलेला आहे आणि सगळं त्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे तेव्हा स्वामी महाराजांनी तो आश्रम विकला आणि ते पैसे शंकर मार्कंडांना पाठवून दिले. हे म्हणजे आजच्या काळामध्ये एक मोठं उदाहरण आहे. नाही तर गुरु म्हणतात की आपला आश्रम वगैरे झाले ना बाकी आता त्याचं तो कमाई त्याचं काय झालं ते. पण असे गुरु असावे की ते पैसे त्यांना पाठवून दिले. तर ती सर काका महाराजांच्या मनात होती की आमच्या गुरूंना केलेला आश्रम विकावा लागला म्हणून ते खटाटोप करून तो काशीमध्ये आश्रम घेतलेला आहे आपण. तर अशा प्रकारे काशीमध्ये एक आश्रम आहे. त्यानंतर काका महाराजांची ही जी RSSच्या माध्यमातून जी एक विश्वव्यापक भूमिका झालेली होती
तर ह्या शक्तिपाताची सुद्धा जशी आद्य शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 स्थानं निर्माण केलेली आहे, तर त्या भूमिकेतनं या प्रचार प्रसाराच्या भूमिकेतनं म्हणून काका महाराजांनी एक पिठापूरला स्थान निर्माण केलं, नरसोबाच्या वाडीला एक स्थान निर्माण केलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे आपले नाशिक धरून एक 5 आश्रम आहेत आणि या ठिकाणी हे सगळं शक्तिपात विद्येच्या प्रचार प्रसाराचं कार्य चालतं ह्याच्यातनं. आता तुम्ही या बऱ्याचशा माझ्या बोलण्यामध्ये शक्तिपात ऐकलं. तर आता शक्तिपात म्हणजे नेमकं काय, तर शक्तिपात ही कुंडलिनी जागृती ज्याला म्हणतात, तर ती कुंडलिनी जागृती म्हणजे शक्तिपात आहे. गुरुच्या कृपेने आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी मुलाधारामध्ये असलेली जी शक्ती आहे, तर ती शक्ती जागृत करणं म्हणजे त्या ती सुप्तावस्थेमध्ये असते तिला जागृत करणं म्हणजे कुंडलिनी शक्तिपात असं म्हटलं जातं. याला आपले शिवम तीर्थ स्वामी महाराज या परंपरेतले फार मोठे अधिकारी होऊन गेले, त्यांनी जी त्याची व्याख्या केली ती मला फार भावते. ते म्हणतात की कुंडलिनी झोपलेली असते ती जागृत होते. म्हणजे नेमकं काय होतं, तर त्यांनी सांगितलं की आपण प्रत्येक जण ज्या शक्तीच्या आधारावरती हा सगळा आपला जगद्व्याप करतो आहोत, हा जो काही संसार आपला चाललेला आहे तो ज्या शक्तीच्या जोरावरती चाललेला आहे, तर ती शक्ती आपण खरी कशा करता वापरायला पाहिजे, तर आपण आत्मलाभासारखे गोमटे जो काहीच न देखे, म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण जो आत्मलाभ करून घ्यायचा आहे, तर त्या आत्मलाभाकरता आपण त्या शक्तीचा वापर केला पाहिजे. पण आपण येतो आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम हा आपला संसार चालूच आहे. आलं की बायका पोरं नोकरी घरदार बंगले गाड्या ह्याच्यातच सगळी आपण आपली शक्ती खर्च करतोय. तर त्याकडे ही शक्ती खर्च न होता ही आत्मस्वरूपाकडे आपल्याला आपल्या कशी ही शक्ती लावता येईल, तर या दृष्टिकोनातून ती शक्तीचा इकडे वापर करणं म्हणजे कुंडलिनी शक्तिपात आहे. अशा दृष्टिकोनातनं ही जी दीक्षा आहे ही दीक्षा कुठल्याही व्यक्तीला होऊ शकते. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं आहे की काही गोष्टींना स्त्रियांना परवानगी आहे का नाही, शूद्रांना परवानगी आहे का नाही, मग ह्यांनी हे इथपर्यंतच हे करायचं, यांनी ते करायचं. पण ही जी शक्तिपात विद्या आहे तर या विद्येमध्ये गीता आणि हा पूर्ण गीता ज्ञानेश्वरी काका महाराज सांगायचे आपला हा सगळा वेदोक्त मार्ग आहे. वेद आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला साध्या भाषेमध्ये उपनिषदांमध्ये ते तत्वज्ञान सांगितलं. उपनिषदे आपल्याला कळत नाही म्हणून मग पुराणांमध्ये ते तत्वज्ञान आलं. पुराणही आपल्याला कळत नाही म्हणून अनेक संतांनी त्यांच्या वाङ्मयामधून हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं. तर दासबोध ज्ञानेश्वरी वगैरे हे जे सगळे ग्रंथ आहेत, तर ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ही जी आहे तर हे या सिद्धयोगाचं संबंध वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. गोळवडी महाराज म्हणायचे की ज्ञानेश्वरीतली एकही ओवी सिद्धयोगाला सोडून नाही. अशा दृष्टिकोनातनं हा जो सिद्धयोग आहे तर ही मूळ प्राणशक्तीची उपासना आहे, चैतन्य शक्तीची उपासना आहे. त्यामुळे काका महाराज म्हणायचे की आपल्याला जर का खरोखरी विश्वबंधुत्व साधायचं असेल तर ही प्राणशक्तीची ही चैतन्याची जी उपासना आहे याच्यामधनं आपण हे विश्वबंधुत्व साधू शकणार आहे. तर हे काय आहे, मग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे गीतेमध्ये जसं सांगितलंय की स्त्रियो वैश्या तथा शूद्रा तेपी अंती परांगती. इथे कोणालाही मज्जा नाही, स्त्री असो शूद्र असो कसाही असो त्याला ही दीक्षा होऊ शकते. अगदी गीतेमध्ये असं म्हटलंय की अतिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाग. कितीही तो कसाही असला पण एकदा जर का त्याला अशी इच्छा झाली की मी इतके वर्ष माझं आयुष्य वाया घालवलं, आता कुठेतरी आपण आपल्या विचार करायला पाहिजे की आपण कशा करता जन्माला आलेलो, आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे. तर असा तो कितीही जरी दुराचारी असला पण एकदा जरी त्याच्या मनामध्ये हा विचार आला आणि त्यांनी जर का अशा प्रकारे हे करायचं ठरवलं तर अशा व्यक्तीला सुद्धा ही दीक्षा होऊ शकते. तर अशा दृष्टिकोनातनं आपल्या ह्या ज्या सगळ्या काही उपासना पद्धती आहेत, म्हणजे आपण पूजा करतो, त्या जप करतो, पोथ्या वाचतो, काय परिक्रमा करतो, ज्या ज्या काही यज्ञ वगैरे ह्या सगळ्या ज्या काही आपण उपासना करतो, तर ह्या सगळ्या उपासना मार्गांना मूळ असलेली ही उपासना आहे, चैतन्याची उपासना आहे. कारण ह्या आपण आपला जो प्राणाचा प्रवाह चाललेला आहे, जो श्वासोश्वास आपण घेतो, ही जी प्राणशक्ती आहे या मूळ प्राणशक्तीची ही उपासना आहे. आणि त्या प्राणशक्तीच्या आधारावरती आपण ह्या सगळ्या बाकीच्या उपासना करतोय. जर का प्राणशक्तीच नसेल तर आपण कशाची उपासना करू शकू. म्हणून आपल्याकडे बघायचे म्हटलं की विश्वबंधुत्व आपल्याला जे साधायचं आहे, कारण मला सांगायचे की मुसलमानाला जर पुराण वाचायचं असेल तर त्या प्राणशक्ती आहे म्हणून तो पुराण वाचू शकतो. ख्रिश्चनाला बायबल वाचायचं असेल तर प्राणशक्तीच्या आधारामुळेच तो हे वाचू शकतो. तसं आपण सुद्धा गीता किंवा जे काही आपल्या धर्मग्रंथ हे ह्या म्हणजे जी काही उपासना ही प्राणशक्तीच्या आधारावरती आपण करतोय.
म्हणजे याच्यातलं सगळ्यातलं मुख्य मूळ बेस काय तर प्राणशक्ती आहे. तर ही जी उपासना आहे, शक्तिपात दीक्षा जी आहे, ही मूळ चैतन्याची उपासना करायला आपल्याला शिकवते. आता याच्यामध्ये असं आहे की आपण या साधनेला बसत असताना शरीर अत्यंत ढिलं सोडायचं आहे, डोळे मिटायचे आणि आपोआप होणारा जो आपला प्राणाचा प्रवाह आहे, म्हणजे जो श्वासोश्वास आपला चालतो, त्याच्यावरती मनाला सोडून द्यायचं आहे. कारण या मार्गामधलं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये आपण काहीही करायचं नाही. या मार्गामध्ये आपण काहीही करायचं नाही. करणारे ती सगळी गुरुशक्ती करणारे, आपण फक्त जे होईल त्याला मोकळीक द्यायची. त्यामुळे या मार्गामध्ये फक्त आणि म्हणून याच्यामध्ये तुम्हाला अमुक एक आसनात बसा असं कुठलंही कंपल्शन नाही. कारण आसनाची व्याख्या अशी आहे की स्थिर सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये बसल्यानंतर तुम्हाला सुखकारक वाटेल ते खरं आसन आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे बसायचं आहे, डोळे मिटायचे आणि आपोआप होणाऱ्या प्राणाच्या प्रवाहात मनाला सोडून द्यायचं आहे आणि मनाला सांगायचं की मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे, त्यामुळे मी विचारही नाही आहे. कारण काय होतं, आपण शांत बसायला लागलं की उलट म्हणजे दसपट आपल्या मनामध्ये विचार यायला लागतात. त्यामुळे आपल्याला हे सूत्र कळलं पाहिजे की मी शरीर आहे का, तर मी शरीर नाही आहे. कारण शरीर ही जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे मी शरीर नाही आहे हे पहिलं आपल्याला कळलं पाहिजे. मग शरीर आहे म्हणून मन आहे. मनामध्ये विचार येतात, आपण म्हणतो मनामध्ये विचार येतात, पण मनामध्ये विचार का बरं येतात, तर शरीर आहे म्हणून मन आहे आणि मन आहे म्हणून विचार आहे. मग एकदा जर का आपल्याला हे तिन्ही कळलं की मी शरीर नाही, त्यामुळे मी मनही नाही आणि मी विचारही नाही, हे जर का एकदा आपल्याला सूत्र कळलं, मग मी कोण आहे, तर मी शुद्ध चैतन्य जे आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम जे आचार्य म्हणतात, तर त्यामुळे मी फक्त चिदानंद मी चैतन्य स्वरूप आहे, माझं खरं स्वरूप हे मी चैतन्य स्वरूप आहे अशी मनाची धारणा करून, त्यामुळे मनामध्ये कितीही विचार येऊ द्या, काही येऊ द्या, काही आपण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की अरे मी तर साधनेला बसलो नाही, माझ्या विचाराचं कुठे मी भरकटत चाललोय त्याच्या मागे, तर पुन्हा आपला जो प्राणाचा प्रवाह आहे हा एक आलंबन त्याला दिलेलं आहे. आलंबनाशात अपचीय माने असं एक सूत्र सांगितलं जातं की त्या मनाला सांगायचं तू काही कर, तुला आम्हाला काही घेणं नाही तुझ्याशी, आता आम्हाला आमचं खरं स्वरूप कळलेलं आहे. त्यामुळे त्या प्राणाच्या प्रवाहाकडे आपण शांतपणे पाहत राहायचं आहे की ह्याच्यातनं एक अशी स्थिती येईल की तुम्हाला ध्यानम निर्विषयम मनः, ध्यानाची व्याख्या जी आहे, लोक म्हणतात आम्ही ध्यान करतो. आता भागवतामध्ये सुद्धा सांगितलं की भगवंताच्या चरणकमलापासून मुखारविंदापर्यंत भगवंताचं ध्यान करावं, पण म्हणजे तुम्हाला विषय दिला काहीतरी. मग आम्हाला असा आनंद पाहिजे की जिथे शब्दस्पर्श रूपरसगंध हा कुठलाही विषय नसताना आम्हाला आनंद पाहिजे. तर तो आनंद मिळण्याचा हा मार्ग आहे की इथे तुम्हाला कुठलाही विषय दिला नाही, काही मंत्र सांगितला नाही, कुठल्या प्रकारचं ध्यान सांगितलं नाही, कुठल्या बिंदूवर तुमचं चित्त केंद्रित करण्यास सांगितलं नाही, काहीही सांगितलं नाही. या प्रकारे बसा, जे होईल ते होऊ द्या. आता हे तुम्ही पाहिल्यानंतर की या ताईंना आता या ज्या क्रिया झाल्या या काही त्यांनी मनाने ठरवलं होतं का, याच्यामध्ये साधकाला त्याचं कुठल्याही प्रकारचं त्याचं हे राहत नाही. म्हणजे त्याला काय क्रिया होणार आहे हे गुरु सुद्धा सांगू शकत नाही की आता याला या क्रिया होतील म्हणून. आणि प्रत्येकाला होणाऱ्या क्रिया ह्या वेगळ्या आहेत. का बरं वेगळं आहे, तर प्रत्येकाचं मागचं जे संचित आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संघ हे तुकाराम महाराज म्हणतात. तर आपला प्रत्येकाचा जन्म अनंत जन्मांचे जे आपण वासना घेऊन आलेलो आहोत, त्या अनंत जन्मांचे जे संस्कार आपल्यावर आहेत, तर ते संस्कार सगळे ह्या क्रियांच्या माध्यमातून उद्भूत होत असतात. म्हणजे लोकांना वाटतं क्रिया होतात म्हणजे मला दीक्षा झाली, पण खरं आपण जेव्हा साधनेला बसतो तेव्हा शांतता आपल्याला प्राप्त झाली म्हणजे खरं आपण त्या मार्गाला कुठेतरी अभ्यासाला लागलो. क्रिया होणं म्हणजे काय की मागचे जे अनेक जन्मातले संस्कार आहेत ते संस्कार, कारण ज्याला आपण शक्तिपात दीक्षा असं म्हणतो, तर दीक्षा शब्दाचा अर्थ असा आहे की दीयते क्षालनार्थ. अनंत जन्मांचे जे काही वासना संस्कार जे घेऊन आलेले त्या सगळ्याचं ही कुंडलिनी शक्ती स्वच्छ करत असते आपल्याला. तर त्या दृष्टिकोनातनं हाही एक भाग आहे की ती, म्हणून याच्यामध्ये आपण स्वतः काही करायचं नाही, हा जो भाग आहे तो एवढ्यासाठी आहे की ती शक्ती जी आहे ना ती आपण समजा असं दोऱ्याचं रीळ आहे, त्याच्या अनेक दोऱ्याचे त्याच्यावरती पुटं घातलेली आहे, तर ती शक्ती काय आहे की ती शक्ती आपल्या अनंत जन्मांचे जे संस्कार ज्या वासना आहेत
तर त्या सध्या ती सोडवतीये. आणि आपण काय करतो, या जन्मामध्ये पुन्हा अनेक प्रकारच्या संस्कारांचं आपण त्याच्यावरती बंधन घालत असतो. म्हणजे शक्ती ते स्वच्छ करण्याचं काम करतेय आणि आपण वासनांनी पुन्हा त्याच्यामध्ये भर टाकतोय. तर असं म्हणून याच्यामध्ये आपण काही कुठलाही संकल्प करायचा नाही की मला अमुकच झालं पाहिजे, माझं असंच पाहिजे तसंच पाहिजे. संपूर्णपणे सद्गुरूंना शरण जायचं आणि जे होईल ते होऊ द्यायचं. तर अशा दृष्टिकोनातून हा शक्तिपाताचा मार्ग आहे. तर याच्यामध्ये ही दीक्षा आहे, दीक्षा घ्यायची असली तर याला 2 नियम आहे की कांदा लसूण खायचा नाही आणि घरामध्ये 3 दिवसाचा विटाळ पाळला पाहिजे. हा एक परंपरेने आलेला ह्याच्यामध्ये नियम आहे. पाहता शक्ती जी आहे त्या शक्तीला म्हणजे कुठलं रूप नाही, रंग नाही, कुठलाही धर्म नाही, काही नाही. परंतु एक आपली हिंदू धर्मातली जी काही आचार पद्धती आहे. आणि लोकांना काय वाटतं की आता पहा तुम्ही एकदम आता सध्या आपल्याकडे ध्यान धारणा समाधी वगैरे, पण ह्याच्या आधीचा जो बेस आहे की यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार मग ध्यान धारणा समाधी. तर यमनियम काही कोणी सांगतच नाही, डायरेक्ट ध्यान धारणा समाधी असं नाहीये. तर ही जरी गुरुकृपेने आपला अनुभव येणार असला तरी मगाशी मी म्हटलं तसं आपण जेवढं शुद्धतेने त्याच्यामध्ये राहू तेवढा आपल्याला अनुभव चांगला यायचा आहे. कारण काका मला सांगायचं की एखादं नाणं आहे, आपल्या एखाद्या आरशावरती प्रकाश पडतो आणि तो परावर्तित होतो, पण त्या आरशावरच जर का धूळ असेल तर तो तितका प्रकाश परावर्तित स्वच्छ होईल का? यासाठी म्हणून आपण आपलं ह्या अभ्यास करत असताना आपलं यमनियम आचार विचार हा जो काय आहे हा जितका आपण पालन करू तेवढं आपल्याला शक्ती, कारण शक्तीला तुम्ही तेवढा वाव दिला पाहिजे ना. तिला जेवढं प्युरिफिकेशन पाहिजे तर तुम्ही घाण टाकत राहिला तर ती स्वच्छ करत राहिली तर काय उपयोग आहे. म्हणून या मार्गामध्ये काही नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. तर अशा दृष्टिकोनातून हे 2 नियम आहेत. हे 2 नियम पाळणाऱ्या कोणालाही दीक्षा होऊ शकते. मगाशी मी म्हटलं तसं तो हिंदूच पाहिजे असं नाही, कुठल्याही जातीचा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, लहान मुलापासून अगदी शेवट ज्याला आपलं प्राण कळतो त्या प्रत्येकाला ही दीक्षा होऊ शकते. अशा दृष्टिकोनातून ही दीक्षा आहे. तर दीक्षेसाठी आपल्याला कोणालाही बळजबरी करत नाही की तुम्ही आता हे माहिती ऐकली तर तुम्ही दीक्षा घेतलीच पाहिजे असं महाराज म्हणायचे. आपण कोणालाही आग्रह करायचा नाही. पण मात्र त्यांनी याच्यामध्ये सुधारणा त्यांच्या याच्यामध्ये अशी केली की पूर्वाभ्यास त्यांनी सांगितलं की पूर्वाभ्यास तुम्ही प्रत्येकाला सांगा आणि पूर्वाभ्यास हा प्रत्येकाकडनं करून घ्या. कारण महाराज म्हणायचे की आता हे जे यावरून वगैरे सगळ्यांना नाही, पण गीतेचा त्यांनी याच्याकरता आधार घेतला की गीतेमध्ये असा एक श्लोक आलेला आहे की पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः. म्हणजे एखाद्या माणसाला त्याची गोडी लागली ना की तो आपोआप त्याच्याकडे आकर्षिला जाईल. ह्रियते ह्यवशोऽपि सः, विवश होऊन तो त्या मार्गामध्ये जाण्याकरता प्रवेश करण्याकरता तयार होईल. म्हणजे ती शक्तीच त्याला इतकं खेचून घेईल. तर अशा दृष्टिकोनात पहिले त्याला पूर्वाभ्यास सांगा. महाराज म्हणायचे हे मधाचं बोट लावणे आपण त्याला, एकदा त्याला ती गोडी कळली म्हणजे तो आपोआप त्याच्यामध्ये रममाण होईल. अशा दृष्टिकोनातनं हा पूर्वाभ्यास आपण सगळ्यांनी 5 मिनिटं बसावं अशी सगळ्यांना मी प्रार्थना करतो की आपण शरीर ढिलं सोडायचं, डोळे मिटायचे आणि आपोआप होणारा जो आपला प्राणाचा प्रवाह आहे त्याच्यावरती मनाला सोडून द्यायचं.